नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईनची गट ब जी एक्झाम झालेली आहे मुख्य परीक्षा त्यामधील इकॉनॉमिक्स हा जो सेक्शन आहे त्या संदर्भातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे संभाव्य उत्तर बघूया जे संभाव्य असतील आता तरी. ठीक आहे, तर संभाव्य उत्तर कुठले आहेत तर ते आपण व्यवस्थित पाहूया. तर सर्वात आधी पहिलाच प्रश्न बघा, शाश्वत विकासाची ध्येय 2015. मुळात सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा थेट टॉपिक आपल्याला तसं सिलेबसमध्ये दिसत नाही, पण सिलेबसचं प्रमाण जे आहे थोडं जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी टॉपिक वेगवेगळ्या ठिकाणाहून कव्हर झालेले आढळतात. शाश्वत विकासाचं ध्येय म्हणजे SDG आणि MDG या संदर्भात हे जे प्रश्न आहेत तर SDG संदर्भातला प्रश्न आहे. SDG कालावधी 2015 ते 30 संदर्भातील जो आहे सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य काय करणे, दूर करणे यामध्ये होतं. फक्त केवळ परंतु बऱ्यापैकी हे जे स्टेटमेंट आहेत हे चुकीचेच ठरतात. ब नंबरचं चुकीचं आहे, म्हणजेच आपल्या हाती पर्याय राहतो अ क ड. लिंग समभाव निर्माण करणे बरोबर आहे आणि ड ध्येयासाठी भागीदारी करणे म्हणजे पर्याय क्रमांक किती येऊ शकतो 4. कुठलं विचारलेलं आहे आपल्याला बरोबर. नेक्स्ट आहे शाश्वत विकासाची ध्येय. आपल्याला जी टोटल 17 ध्येय आहेत SDG संदर्भातील त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं 10चं जे आहे ते विषमता निर्मूलन, 13 नंबरला हवामान कृती, 14 नंबर पाण्याखालील जमीन आणि 15 नंबरचा आहे जमिनीवरील जीवन. यामध्ये जर आपण पाहिलं तर अ ला जो पर्याय येतो शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक 10 विषमता निर्मूलन, तर इथं काय शब्द वापरलेला आहे असमानता काय करणे, कमी करणे. त्यानंतर अ ला 3, ब ला किती आहे 1 म्हणजे पर्याय क्रमांक किती येऊ शकतो त्याचा 4. नेक्स्ट आहे वित्त आयोग. वित्त आयोगाच्या बाबतीत 2 प्रश्न आहे, एक हा आहे आणि एक समोर शेवटी आहे तो बघा. वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष बऱ्यापैकी हा प्रश्न पॅटर्न रिपीटेड आढळते. राज्यसेवा मुख्यचं आणि प्लस STI मुख्यचं. राज्यसेवा मुख्यला सेम पॅटर्नचा प्रश्न विचारला गेलेला आहे, फक्त यामध्ये 10वा किंवा 13वा या टाईपचे विचारले होते. इथं डायरेक्ट त्यांनी पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा दिलेला आहे. पहिला वित्त आयोग जो आहे KC नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला होता, म्हणजेच अ ला किती येणार आहे 2. त्यानंतर दुसरा वित्त आयोग के संतानाम ज्यांच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय दक्षता आयोग देखील काय झालेला आहे स्थापन झालेला आहे. तिसरा वित्त आयोग AK चंदा आणि PV राजमन्नार. PV राजमन्नार म्हणजेच ते की ज्यांनी केंद्र राज्य संबंध याबाबत यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. केंद्र राज्य संबंध जसं की सरकारी आयोग पण आहे तसंच राजमन्नार आयोग सुद्धा होता. तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF संदर्भात हा प्रश्न आहे. सहसा कंपॅरिझन्स जे पाळलेलं आहे प्रश्नांच्या बाबतीत ते फिक्स आहे. IMF आणि वर्ल्ड बँकेचे कंपॅरेटिव्ह प्रश्न बऱ्यापैकी येतात, ज्यामध्ये IMF जर म्हटलं तर BOP बॅलन्स ऑफ पेमेंट, तसेच अल्पकालीन कर्ज देणे, त्यानंतर व्यवहार तोल यावरील तूट भरून काढण्यासाठी कर्ज देणे, सोबतच नाणे किंवा मनी अवमूल्यन याबाबत हे काम करणे. वर्ल्ड बँक जर म्हटलं तर दीर्घकालीन कर्ज देणे, विकास प्लस पायाभूत सुविधांसाठी कर्ज देणे, गरिबीचं काय करणे निर्मूलन. ह्या दोन्हीचा जर विचार केला तर ह्या युनोशी संलग्न आहेत. तसेच WTO ही युनोशी संलग्न नाही. WTO कुठल्याही प्रकारचं काय देत नाही, कर्ज देत नाही. तर पहा, सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दर म्हणजे खास करून करन्सी संदर्भात काम करणे बरोबर आहे. चलन परिवर्तनीयतेची स्थापना आणि देखभाल करणे, बऱ्यापैकी अवमूल्यन जरी करायचं असेल तर IMF ची सहमती आवश्यक असते. परकीय चलनावरील नियंत्रण कमी करणे व संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी काय करणे मदत बरोबर आहे. गरिबी देशांना जे की आपण व्यवहार तोलावरील 2 खाते होते, एक चालू खाते आणि भांडवली खाते होते. तर चालू खात्यावरील रुपया आपण पूर्णतः काय केलेला आहे परिवर्तनीय केलेला आहे. भांडवली खात्यावर परिवर्तनीयतेबाबत कुठली समिती होती SS तारापोर 1 समिती आणि SS तारापोर 2 समिती. गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे, तर हे जे काम आहे हे बऱ्यापैकी कोणाचं आहे वर्ल्ड बँक आणि IDA इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन जी 1960ला स्थापन झालेली आहे. म्हणजे क नंबरचं काय आहे चूक आहे. तर आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. ओके, तर यामध्ये पहा बहुपक्षीय व्यापार
म्हणजे एकापेक्षा जास्त देशांसोबत होणारा व्यापार, देयक यांचा व्यापक विस्तार करण्यासाठी म्हणजे पेमेंट संदर्भात जे की बॅलन्स ऑफ पेमेंट. काय येणार आहे पर्याय? फक्त क. नेक्स्ट आहे लीड्स. हा जो अहवाल आहे बऱ्यापैकी गतिशक्ती संदर्भात असलेला आणि त्यासोबत रिलेशन्स असलेला हा अहवाल लीड्स 2022. या अहवालामध्ये पहा, लीड्सचा फुल फॉर्म आहे लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स. ओके, जवळपास 36 राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचा सोबत काढलेला होता. यामध्ये 3 गटांमध्ये पर्सेंटेज डिवाइड करून दिलेले आहेत, ज्यामध्ये अचिव्हर 90% पेक्षा जास्त असेल, फास्ट मूव्हर 80 ते 90% आणि आस्पायर हे 80% कमी. तर यामध्ये पहा, फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये कोणते देश आहेत? फास्ट मूव्हर्समध्ये केरळ आहे, मध्य प्रदेश, राजस्थान, पॉंडिचेरी, सिक्कीम आणि त्रिपुरा. यामध्ये कुठला आढळते आपल्याला? केरळ आहे, त्यानंतर राजस्थान, म्हणजेच ब आणि क. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये पहा, वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. बरोबर आहे. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शविते की सप्टेंबर 2021 व सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 15 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी जी कार्यकारी लोकसंख्या आहे, शहरी बेरोजगारीचा दर 7.2% वरून 9.8% पर्यंत वाढला. तर हे चुकीचं आहे. 9.8 वरून 7.2% पर्यंत काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. 9.8 वरून कितीवर आलेला आहे? 7.2. तर योग्य जे आहे केवळ अ. फिलिप्स वक्ररेषा ज्या की आपल्याला 3 आहेत, लॉरेंज, त्यानंतर फिलिप्स आणि लॅफर. गरीब आणि श्रीमंत याबाबत असलेली लॉरेंज वक्ररेषा फिलिप्स चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीचा दर याबाबत आहे. यामध्ये व्यस्त प्रमाण दर्शविते. जेव्हा चलनवाढ वाढते तेव्हा बेरोजगारी काय होते म्हणते? कमी होते. आता बेरोजगारी ही सतत प्रक्रिया आहे, सतत म्हणजेच दीर्घकाळासाठी. त्यानंतर लॅफर वक्ररेषा ही कशाबाबत आहे? तर ही करांचा दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल. ओके, फिलिप्स वक्ररेषा ही कशासाठी उपयुक्त आहे? बेरोजगारी आणि चलनवाढी संदर्भात आहे. ओके, तर फक्त इथं भाववाढी संदर्भात दिलं आहे, अल्पकालीन विश्लेषण किंवा भाववाढी संदर्भात दीर्घकालीन. भाववाढ केवळ चलनवाढ नाही, चलनवाढ प्लस बेरोजगारी. तिसऱ्या ऑप्शनमध्ये चलनवाढ प्लस बेरोजगारी आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे, पण हे अल्पकालीनसाठी नाही. तर ही दीर्घकालीन बदलांचे काय करते? विश्लेषण. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत कमी करायचा असेल, पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे म्हणजेच महाग पैशाचे धोरण तयार करावे लागेल. ज्याला म्हणूया आपण पैशाचा पुरवठा कमी करणे, म्हणजेच जेव्हा चलनवाढ परिस्थिती असेल, चलनवाढ परिस्थिती असेल तेव्हा कुठलं धोरण? महाग पैशाचं धोरण, ज्यामुळे कर्ज महाग होतील, कर्ज घेण्याची प्रवृत्ती सुद्धा काय होणार? घटेल. मागणीवर नियंत्रण येणार आणि चलनवाढीवर काय येणार? नियंत्रण. चलनवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कुठलं धोरण? महाग पैशाचे धोरण. पैशाचा पुरवठा कमी करणे यालाच आपण म्हणूया क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन, पतचलन संकोच. पतचलन संकोच. ओके, पहा, बँक दर कमी करणे सहसा मंदीमध्ये कमी केला जातो, ज्यामुळे कर्ज स्वस्त होतात, कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढते. क्वांटिटेटिव्ह इझिंग, खुल्या बाजारातून कर्ज रोख्यांची खरेदी करणे, हे सुद्धा मंदीमध्ये. सीआरआरचे प्रमाण वाढविणे, सीआरआरचे प्रमाण वाढविणे हे बरोबर आहे. महाग पैशाचे धोरण, रेपो दर कमी करणे हा सुद्धा मंदीमध्ये. काय येणार पर्याय? पर्याय क्रमांक 3. कॅश रिझर्व्ह रेशो, ठेवींमधून ठराविक रक्कम जी कोणाकडे ठेवली जाते? RBI कडे ठेवली जाते. तसेच हे पतनियंत्रणाचे सर्वात प्रभावी साधन आहे. ओके, प्रत्यक्ष साधन आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस बऱ्यापैकी या बाबतीत थोडा सस्पेन्स आहे, त्यामुळे आयोगाचा आल्यावरच हे बऱ्यापैकी डिफाईन होईल. पण ॲनालिसिसनुसार अबक यायला पाहिजे, पण हे सस्पेन्स आहे, हे थोडा फोकस पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणजेच बऱ्यापैकी पॉझिटिव्ह स्टेटमेंटकडे उत्तर जातील सर्व. अधिक रोजगार निर्मिती आहे. ओके, आता
लघु उद्योगांचा जे स्वरूप 2006 पासून MSME कन्व्हर्ट झालेलं आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ॲक्ट आणला आपण 2006ला. तर यामध्ये MSMEची जर तुलना झाली असती तर सर्वाधिक रोजगार निर्मिती हे कोण करते? मायक्रो उपक्रम जे आहेत ते सर्वाधिक रोजगार निर्मिती करतात. पण आता इथं लघु उद्योग आहे, त्यामुळे पर्याय बरोबर आहे पहिला. राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण घडवून आणतात. कमी औद्योगिक विवाद, म्हणजे यांच्यामुळे विवादांचं प्रमाण जे आहे हे काय झालेलं आहे? कमी. तर वरीलपैकी सर्व. अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने कोणाकडून निश्चित केली जातात? RBI अनुदान निश्चित करण्यास काम करत नाही, नीती आयोग सुद्धा नाही. केंद्र सरकार अनुदान देते, पण निश्चिती जी आहे हे कोण करते? वित्त आयोग करते. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. केंद्र सरकार सुद्धा नाही. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. ओके. तर हे संभाव्य उत्तर आहेत. आयोगाची आन्सर केल्यावर 1-2 इकडे तिकडे होऊ शकतील, पण प्रोबॅबिलिटी 99.99% आपण ॲक्युरसी मेंटेन ठेवलेली आहे, एक प्रश्न वगळता. जवळपास 11 प्रश्न आपल्याला आढळतात. अपेक्षित 15 प्रश्न होते, परंतु पहिलाच पेपर आहे त्यामुळे अजून काही आपल्याला सांगता येणार नाही. पण 17 तारखेच्या पेपरसाठी जे की आपली लिपिक असेल, टॅक्स असेल, बाकी इतर जे एक्झाम्स आहे सोबत ग्रुप Cची, त्याला तुम्ही ताकद लावून काम करा. आणि विशेष इथं आउट ऑफ मार्क्स आले पाहिजे. एखादा इकडे गेला तरी चालेल, पण जास्तीत जास्त मार्क्स इथं कव्हर झाले पाहिजे, हाच प्रयत्न करा. कारण प्रश्नांची लेवल ॲव्हरेज सोपी आहे, 1-2 प्रश्न वगळले तर. ओके, ते सुद्धा एलिमिनेशन्स लागू शकतात. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.